हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दुसरी संधी. तो बाहेर सोफ्यावर बसून शूज घालत होता. ती म्हणते, "अहो हे घ्या." ती त्याच्यासमोर डब्बा पकडत म्हणाली, "तो ठेव बाजूला." तसं तिने तो डब्बा त्याच्या बाजूला ठेवला. "तो आज यायला उशीर होईल. आजचं जेवण माझं बनवायची गरज नाही." ती म्हणते, "ठीक आहे." आणि तो निघून गेला. आज लग्न होऊन 1 महिना झाला होता. म्हणायला फक्त राजा राणीचा संसार, पण खरंच राजा होता का तिचा? तिने सगळी कामं आवरून TV समोर बसली. समोर गाणी सुरू होती, पण तिचं मन तिथं नव्हतं. आज लग्नाला महिना झाला, पण हे कधीच जवळ येत नाहीत. आधी वाटलं अरेंज मॅरेज आहे म्हणून, पण आज 1 महिना झाला. प्रेमाने बोलणं तर दूरच, प्रेमाने बघतही नाही. ती म्हणजेच अदिती आरसकर. अनाथ होती, गोड, निरागस, साधी आणि सरळ स्वभावाची. गोरीपान त्वचा, नाकी डोळी नीटस, लांब सडक केस, गुलाबी ओठ, बारीक पण देखणी. स्वभावाने सुसंस्कृत, बोलकी आणि सगळ्यांशी आदराने वागणारी. कदाचित हे तिच्या सासू सासऱ्यांना आवडलं असावं. ते एकदा अनाथ आश्रमात गेले असताना अदितीला पाहिलं आणि मनात ठरवलं, आपल्या मुलासाठी हीच योग्य आहे. आणि आज ती श्रेयस मनोहर देशमुखची बायको होती. लग्नाच्या 2 दिवसांनी त्याचे आईवडील गावाकडे गेले. आधी तिचं शिक्षण 12वी पर्यंतच झालं होतं, पण तिला स्वयंपाकाची प्रचंड आवड होती. जेवण उत्तम करायची. तिने मेहंदी, रांगोळी, पार्लरचे कोर्सेस देखील केले होते. सध्या वेळ जात नव्हता म्हणून ती जॉब शोधत होती. श्रेयस मध्यम उंचीचा, सावळा, राजबिंड चेहरा, एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता. बोलणं कमी आणि कामात रमणारा जास्त. रात्री 9 वाजता अदितीने जेवून सगळं आवरलं, TV पाहिला आणि झोपायला गेली. श्रेयस रात्री 1 वाजता घरी आला. फ्रेश होऊन तिच्यापासून अंतर ठेवून झोपी गेला. हे रोजचंच झालं होतं. अदितीने डोळ्यातले अश्रू पुसले आणि दुसऱ्या बाजूला वळून झोपली. दुसऱ्या दिवशी रविवारचा दिवस होता. सकाळी ती उठली. बाजूला झोपलेला श्रेयस शांतपणे झोपलेला होता. तिने 5 मिनिटं त्याच्याकडे पाहिलं आणि नेहमीसारखंच. नंतर उठून आवरलं, मुद्दामून साडी नेसली, केस बांधले, चहा नाश्ता बनवायला गेली आणि श्रेयसला आवडतात म्हणून तिने साबुदाण्याचे वडे केले. चहा केला. तोही आवरून बाहेर आला. वर्तमानपत्र घेऊन टेबलावर बसला. अदितीने नाश्ता समोर ठेवला. त्याने तिला बघितलंही नाही. तिचा मूड गेलाच. ती किचनमध्ये जाऊन तिथेच चहा नाश्ता करू लागली. इतक्यातच त्याचा आवाज आला, "माझं जेवण बनवू नकोस, मी बाहेर जातोय." असं म्हणून तो बेडरूममध्ये गेला. तिला याची सगळ्यांची सवयच झाली होती बरं. दर रविवारी तो कुठेतरी बाहेर जायचा, पण कधी सांगायचा नाही. दुपारी ती एकटीने खिचडी बनवली. 2 वाजता तो घराबाहेर गेला. एक शब्दही न बोलता. त्यावेळी तिच्या सख्ख्या मैत्रीण नेहा घोलपचा कॉल आला. नेहाने हट्ट केला म्हणून अदिती तयार झाली भेटायला. तिने जेवण आवरलं, अनारकली ड्रेस घातला, हलकासा मेकअप केला आणि घराबाहेर पडली. दोघे भेटले आणि एकमेकींना घट्ट मिठी मारली. "नेहा, काय गं वेडे, रडतेस काय? त्रास होतोय का?" अदिती, "नाही गं, खूप दिवसांनी भेटली ना, तूच आहेस ना माझ्या जवळची." नेहा, "नेहमीच असेल मी तुझ्यासोबत. नो रोना धोना आता." अदिती, "हो गं." नेहा, "बाकी लग्नानंतरचं कसं चाललंय?" अदिती म्हणते, "मस्तच." उसनं हसू देत तिने उत्तर दिलं. दोघी डॉमिनोजमध्ये गेल्या. पिझ्झा पार्टी झाली. बाहेर आल्या आणि जवळच्या गार्डनमध्ये बसल्या. पाठीमागील बेंचवर एक कपल बोलत होतं. मुलगी, "बेबी, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस ना?" मुलगा, "हो." मुलगी, "नेक्स्ट वीकेंडला माझा ग्रुप गोव्याला जातोय, तूही चल." मुलगा, "बघू सुट्टी मिळाली तर." मुलगी, "मला माहीत नाही, मला तू हवा आहेस की तुझी बायको सोडवत नाही." मुलगा रागात,
स्टॉप इट लीना, तिचं नावही घेऊ नकोस, मी तिच्याशी बोलतही नाहीस, तू आहेस माझ्यासाठी. हे ऐकून आदिती आणि नेहा एकमेकींकडे पाहू लागल्या. दोघी उठून बाहेर पडल्या. नेहा, कसला नालायक माणूस आहे, लग्न होऊनही अफेअर. आदिती, हो ग, जर आधीच कोणी आयुष्यात होती तर एखाद्या मुलीचं सोबत लग्नच का केलं, त्याच्याशी तिचं आयुष्य काय थट्टा आहे. तिच्या मनात विचार आला, आपला श्रेयसही नाही, अशक्य आहे. पण जर नेहा, जाऊ दे, आता प्रामाणिक मुलगाच शोधेन, पैसावाला नको. आदिती, तुला कसं कळालं तो पैसावाला आहे. नेहा, थोडी झलक पाहिली ग, आणि ती मुलगी काही श्रीमंत दिसत होती. अदिती, खरं आहे, चल आता मार्केटला. त्या रात्री झोपताना अदितीचा चेहरा निर्विकार होता, पण मनात विचारांची गर्दी झाली होती. श्रेयस अजूनही घरी आला नव्हता. रात्री 12:15 वाजता दरवाजा उघडला. त्याच्या श्वासातून दारूचा वास येत होता. तो थेट आत गेला, पाणी प्यायला, टी-शर्ट काढलं आणि अंथरुणावर झोपून गेला. एकही शब्द न बोलता अदिती मात्र जागी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेयस वेळेत उठला, ऑफिसला गेला. पण आदितीने आता निर्णय घेतला होता, सत्य समोर आणायचंच. तपासाची सुरुवात करते. आदितीने श्रेयसच्या अलमारीत पाहायला सुरुवात केली. त्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड तिला माहीत नव्हता, पण मोबाईलच्या फिंगरप्रिंटमुळे तिचा नाजूक डाव चुकू शकला नाही. फोनमध्ये एक सिक्युअर फोल्डर नावाचं ॲप होतं. ती सहज उघडू शकली नाही. पण गॅलरीत एक जुना व्हिडिओ सापडला. एका मॉलमध्ये श्रेयस एका मुलीसोबत फिरताना खूप जवळीक दाखवताना दिसत होता. त्या मुलीचा चेहरा स्पष्ट होता. तीच मुलगी गार्डनमध्ये होती, लीना. अदितीच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरासमोर त्या रात्री ती वाट पाहत बसली. श्रेयस घरी आला. ती शांतपणे त्याच्यासमोर बसली. अदिती विचारते, श्रेयस, मला तुझ्याशी एकदा शांतपणे बोलायचं आहे. श्रेयस थोडा चकित होतो. बोल, काय झालं. अदिती, तुझं कोणासोबत अफेअर आहे का. श्रेयस रागवून, हे काय वेडपट प्रश्न आहेत, तुझ्या डोक्यात काहीही येतं का. अदिती थोडं संयमानं घेते, माझ्या डोक्यात काही आलं नाही. मी स्वतः तुझा व्हिडिओ पाहिला आहे, तुझ्या त्या लीनासोबत. श्रेयस क्षणभर थांबला. डोळे खाली झाले. श्रेयस, हो आहे, आणि तुला सांगायचं होतं, पण. आदिती, पण तू माझ्याशी लग्न का केलंस. श्रेयस नाराज सुरात, कारण माझ्या आईवडिलांना मी नाही विरोध करू शकलो. त्यांना वाटलं तुझ्यासारखी सून घरात आली तर घर सावरलं जाईल. मी मात्र शांत होईल. अदिती, मग माझं काय. माझं आयुष्य काय निव्वळ प्रयोग आहे. मीही माणूस आहे ना. तो काहीच बोलला नाही. अदिती, मी उद्याच इथून निघून जाईन. त्या रात्री तिनं तिची जुनी बॅग भरली, पण शेवटच्या क्षणी ती थांबली. तिला जाणवलं, पळून जाणं हा काही योग्य उपाय नाही. लढणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एका NGOमध्ये बोलणी केली. स्वयंपाकाचं, सौंदर्यशास्त्राचं आणि हाऊसकीपिंगचं यावरती ट्रेनिंग घेऊ लागली. ती जॉबला लागली. तिचं आर्थिक स्वातंत्र्य सुरू झालं. श्रेयस दररोज पाहत होता की ती आता काहीही बोलत नाही आणि रडतही नाही. उलट स्वतःच्या जगात रमू लागली आहे. आणि एक दिवस तो रात्री जेवताना म्हणाला, श्रेयस, अदिती, मी चुकलो. मला वेळ लागला हे समजायला की प्रेम फक्त शरीरच नसतं. तू जशी माझ्यासोबत होतीस, कोणताही हक्क न सांगता, त्याचा अर्थ मला आज समजला. अदिती म्हणते, हे प्रेम नव्हतं श्रेयस, हे माझं कर्तव्य होतं. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला शिकले आहे. श्रेयस गप्प होतो. कधी कधी माणूस दुसऱ्याच्या प्रेमात मोल उशिरा समजतं. अदितीने पायाभूत बदल केला. तिने स्वतःला शोधलं. ती आता एका मोठ्या हॉटेलमध्ये हेड शेफ होती. स्वतःचं YouTube चॅनल सुरू केलं होतं. अदितीच्या 14 रेसिपीज. श्रेयस अजूनही तिच्या आयुष्यात होता, पण यावेळी तो मागे होता आणि ती पुढे होती. श्रेयस आता रोजच अदितीच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. घरी लवकर यायचा, तिला कामात मदत करण्याचा प्रयत्न करायचा. पण अदितीचं वागणं सौम्य पण स्पष्ट होतं. ती आता मागे फिरकायच्या मूडमध्ये नव्हती. एका दिवशी श्रेयस म्हणाला,
अदिती, आपण पुन्हा सुरुवात करूया का? अदिती हसून म्हणाली, श्रेयस, तुला आठवतं का, तू मला एकदा विचारलं होतंस की तुझं स्वतःचं असं काही आहे का? तेव्हा माझं उत्तर नव्हतं, पण आता आहे. ते आहे आपला समांतर प्रवास. अदितीने एका महिलांसाठीच्या स्वयंपाक प्रशिक्षण केंद्रात पार्टनर म्हणून काम सुरू केलं होतं. ती गरीब महिलांना मोफत ट्रेनिंग देत होती आणि याच आधारावर अनेक स्त्रिया रोजगाराला लागल्या. मीडिया तिच्यासमोर लक्ष ठेवून होता. तिच्या यशाबद्दल बातम्या यायला लागल्या. एका मुलाखतीत तिला विचारलं गेलं, तुमच्या यशामागचं गुपित काय आहे? अदितीचं उत्तर होतं, स्वतःवरचा विश्वास आणि त्या सगळ्या दुःखपूर्ण दिवसांचा उपयोग करून घेतला. जेव्हा वाटायचं की काहीच उरलं नाही, एके दिवशी श्रेयसने मोठ्या हॉटेलमध्ये एक खास डिनर अरेंज केला. टेबलवर गुलाबाची फुलं, एक प्रेमपत्र आणि अंगठी. तो गुडघ्यावर बसला. श्रेयस, अदिती, मला एक शेवटची संधी देशील का? मी तुझं स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही, पण आयुष्यभर तुझ्याशी सोबत चालू इच्छितो, तुझ्या मागे, तुझा आधार बनून. अदिती शांत होती. ती म्हणाली, श्रेयस, तुला क्षमा करते, पण प्रेम परत येत नाही. माझ्या मनात तुझ्याविषयी राग नाही, पण ओढही नाही. मी आता माझ्या आयुष्यात खूप पुढे आली आहे. माझं आता एक स्वप्न आहे आणि त्यात तुझ्यासाठी जागा नाही. ती उठली आणि तिथून निघून गेली. अदिती आता केवळ एक पत्नी नव्हती, तर ती एक यशस्वी उद्योजिका, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र स्त्री होती. श्रेयसला ती गमावलेली होती आणि याची जाणीव होती, पण अदितीने काही गमावलेलं नव्हतं. उलट तिने स्वतःला पुन्हा जिंकलं होतं. श्रेयस अदितीच्या नकारानंतरही तिचं प्रेम परत मिळवण्यासाठी अजून काय प्रयत्न करत राहतो आणि त्याच्या मनात सुरू असलेली पश्चाताची घुसमट जशी वाढते जाते. अदितीने स्पष्ट शब्दात नकार दिल्यावरही श्रेयस थांबला नाही. तो आता तिच्या मागे न लागता तिच्यासारखंच काहीतरी चांगलं करून स्वतःला बदलायचं ठरवतो. श्रेयस आता फक्त एक पती नव्हे, तर एक चांगला माणूस व्हायचं ठरवतो. त्याने आपल्या जुन्या वाईट मित्रांपासून दूर राहायला सुरुवात केली, दारूला कायमचा रामराम केला आणि आपल्या कंपनीत महिलांसाठी एक वर्क फ्रेंडली एन्व्हायरमेंट सुरू केलं. त्याच्या कंपनीच्या CSR प्रोजेक्टमध्ये अदितीच्या महिला प्रशिक्षण केंद्राला फंडिंग देणं सुरू केलं, पण याबाबत अदितीला कळू न देता तो गुप्त मदत करत होता. एके दिवशी अदितीच्या NGOचं काम अडकत, जागेचा परवाना आणि पेपरवर्कचा अडथळा. अदिती हताश होते. दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रे मंजूर होतात आणि तिला कळतं हे काम कोणीतरी अनोळखी नावाने गुप्त मदतीतून केलं आहे. तिच्या संशयाचं बोट श्रेयसकडे जातं. ती त्याला विचारते, हे तू केलं आहेस का? श्रेयस हसून म्हणतो, हो, पण यावेळी मी काही परत मागितलेलं नाही. मला फक्त एक चूक सुधारायची होती. श्रेयसची स्वातंत्र्य वाटचाल सुरू होते. अदितीला मिळवण्याची आशा न ठेवता श्रेयस आता पूर्णपणे समाजसेवेत रमतो. तो गरीब मुलांना शैक्षणिक मदत देतो, मुलांना शिकवण्यासाठी शिष्यवृत्ती चालू करतो. अदितीला प्रेरणास्थान मानून तो एक माणूस म्हणून घडतो. एकदा एका कार्यक्रमात दोघे आमनेसामने येतात. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी भरलेलं. अदिती स्टेजवर बोलते, आज इथे एक व्यक्ती बसली आहे, जिचं नाव मी कदाचित पुन्हा कधीही घेतलं नसतं, पण आज तो एक उदाहरण आहे पश्चाताप, बदल आणि स्वतःला पुन्हा घडवण्याचं. श्रेयस नतमस्तक होतो. डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा ती म्हणते, आता मला अभिमानाने सांगता येतं की तो माझा भूतकाळ आहे, पण एक चांगल्या वर्तमानाचं कारणही आहे. दोघे एकत्र येत नाहीत, पण दोघंही स्वातंत्र्य स्वतःचं आयुष्य जगतात, एकमेकाच्या सन्मानात. हे प्रेम नव्हतं, पण माणूस पण नक्की होतं. जिथं प्रेम नसूनही आदर, बदल आणि माणूसपणाचं खरं सौंदर्य दिसून येतं. कार्यक्रम संपतो. श्रेयस आणि अदिती एकमेकांकडे पाहतात. डोळ्यात ना प्रेम ना द्वेष, फक्त एक शांत खोल सन्मान. श्रेयस हसून म्हणतो, अदिती, तू मला सोडलंस ते माझ्यासाठी शाप नव्हता, तो आशीर्वाद होता. माझ्या वाईटपणातून मीच बाहेर काढणारा. अदिती उत्तरते, आणि तू बदललास हे बघून मला वाटतं मी कधीतरी कुणासाठी खरंच काही चांगलं केलं. दोघंही एकमेकाला नम्रपणे नमस्कार करतात. न पुढचा संबंध, न मागचा हिशोब. काही महिन्यानंतर
श्रेयस आता एका सामाजिक प्रकल्पाचा मुख्य आहे. तो एका मुलीचं शिक्षण पूर्ण करतो. तीच मुलगी जी त्याच्या ऑफिसमध्ये पूर्वी चहावाली म्हणून काम करायची. आणि तिकडे अदिती आता एक प्रेरणादायी वक्ता, जिच्या कार्यक्रमात महिलांना स्वतःसाठी उभं राहण्याचं बळ मिळतं. शेवटी कधीकधी आयुष्यातली माणसं आपल्याला साथ देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला स्वतःला शोधायला भाग पाडण्यासाठी येतात. अदिती आणि श्रेयस दोघेही आता स्वतःच्या स्वातंत्र्य वाटचालीवर आहेत, पण एकमेकांच्या आयुष्यातले बदल घडवणारे वळण म्हणून कायम स्मरणात आहे. कथेचा अर्थ हा शेवट सांगतो, प्रेम नसलं तरी बदल शक्य आहे आणि कधीकधी सोडून जाणं हीच कुणाला वाचवण्याची सर्वात मोठी मदत ठरते. जुनं नातं नवी दिशा मिळते. 2 वर्षानंतर श्रेयस आता एका NGOच्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करतो. त्यांचं आयुष्य पूर्वीसारखं नाही. त्याच्या चेहऱ्यावर आता थोडं शांत हास्य, डोळ्यात काहीचं समाधान. एका दिवशी NGOच्या कार्यक्रमात असतो. तिथे प्रमुख पाहुणा म्हणून एक प्रेरणादायी वक्ता येणार असतो. तो व्यासपीठाजवळ उभा असतो आणि उद्योजक म्हणतो, आता मी आमंत्रित करतो स्त्रियांना सशक्त करणारी प्रेरणादायी महिला, मिसेस अदिती इनामदार. श्रेयस थबकतो. तो मागे वळतो आणि तीच ओळखीची चाल, तीच धीट नजर. अदिती स्टेजवर येते. दोघांच्या नजरा थेट भेटतात. ती स्टेजवर बोलते. कधीकधी आपण कुणाच्या आयुष्यात थांब म्हणायला येतो, पण तो थांबा त्या व्यक्तीच्या आयुष्याला नवी दिशा देतो. आपण एकमेकांच्या आयुष्यात प्रेम बनून टिकत नाही, पण बदल बनून टिकून राहतो. तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. श्रेयस टाळ्या वाजवतो. आता दोघांच्याही चेहऱ्यावर एक शांत सन्मान, एक शांत स्वीकार. कार्यक्रम संपल्यावर ती त्याच्याजवळ येते. अदिती, चांगलं वाटलं तुला बघून. आज खरंच वाटतं की तू आता कोणाचं मन दुखवत नसेल. श्रेयस हसत म्हणतो, माझ्या चुका मी विसरलेलो नाही, पण आता मी त्या चुकात अडवून राहिलो नाही. ते दोघं एक कप कॉफी घेतात. बोलतात. जुना खिन्नपणा नाही, कुठलाही गोंधळ नाही. नातं आता हे नाही, पण एकमेकांबद्दलचा आदर तो अबाधित आहे. एकीचा भूतकाळ दुसऱ्याला नष्ट करू शकत नाही, पण एकमेकांच्या चुकीतून शिकून पुढं जाणं हेच खरं आयुष्य आहे. चुका, गैरसमज, वेगळेपण आणि आत्मचिंतनानंतर आलेली समजदारी, माफ करणं आणि नात्याला दुसरी संधी देणं हीच खरी माणुसकी आहे. म्हणून अदिती श्रेयसला दुसरी संधी देण्याचं ठरवते. अदिती आणि श्रेयस वेगळे झाल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात बरंच काही बदललं होतं. श्रेयसने स्वतःला पूर्णपणे बदललं. स्वतःच्या स्वभावावर, दृष्टिकोनावर, वागण्यावर काम केलं आणि अदितीने हे स्वतःला सावरलं. शिक्षण पूर्ण केलं, करिअरमध्ये स्थिर झाली. एका दिवशी एका सामूहिक सामाजिक उपक्रमात दोघे पुन्हा भेटतात. ती त्याच्याकडे पाहते, तोही तिच्याकडे. क्षणभर सगळं शांत. दोघांनाही समजतं आता दोघंही परिपक्व झालेत. शब्द नाही लागत, पण डोळ्यातून संवाद होतात. श्रेयस, आपण एकदा हरलो, पण माझ्या आयुष्यातली सर्वात मोठा विजय तू होतीस. अदिती हसते आणि म्हणते, पण आता आपण हरायचं नाही, दोघं एकत्र लढायचं. ते पुन्हा एकत्र येतात. हळूहळू एकमेकांना पुन्हा ओळखायला लागतात. वेळ, संयम आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या आधारावर त्यांच्या नात्याला नव्याने फुलवायला सुरुवात होते. 1 वर्षाने आता एका छोट्याशा घरात राहतात. घरात रोज मस्त कॉफीचा सुवास, संध्याकाळच्या गप्पा आणि शनिवार रविवारला एकत्र स्वयंपाक. ते भांडतातही, पण आता संपवायचं म्हणून नाही, तर समजून घ्यायचं म्हणून. अदिती आता स्वतःचा छोटा बिझनेस चालवते, एक होम डेकोर स्टुडिओ. श्रेयस ऑफिसमधून वेळ काढून तिला मदत करतो. कधी छतावरती भाजीची कुंडी, कधी रविवारचा पिझ्झा डे, कधी रात्रीचा मंद म्युझिकवर डान्स. त्यांच्या नात्याला आता नाव हवं नसतं, ते फक्त पूर्ण असतं. एके संध्याकाळी दोघं सोफ्यावर बसलेले असतात. अदिती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. श्रेयस, माझ्या चुका माफ केल्याबद्दल धन्यवाद. अदिती, माफ केल्या नाहीत, त्या स्वीकारल्या, कारण तुझं प्रेम त्या चुका मोठं आहे. बाहेर सनई चौघड्यांचा आवाज येतो. शेजारचं लग्न असेल बहुतेक.
श्रेयस म्हणतो, आपलं नातं पण लग्नानंतर खरंच सुरू झालं आहे आत्ता. सुखी संसार दुसऱ्या संधीसह. प्रेमात एक संधी कमी पडते, पण दुसरी संधी दिली तर ती पहिल्यापेक्षाही खूप सुंदर असते. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.